एक करकोचा होता. तो त्याच्या शेजारील तलावातून मासे उचलून खात असे. मात्र जसा जसा तो मोठा होत गेला तसा तसा त्याला एकही मासा पकडणे कठीण होऊ लागले. स्वतःचे पोट भरण्यासाठी त्याने एक योजना आखली. त्याने मासे, बेडूक आणि खेकडे यांना सांगितले की काही लोक तलाव पिके घेण्याचा विचार करत आहेत आणि त्यामुळे तलावात एकही मासा राहणार नाही. मला या गोष्टीचं वाईट वाटत आहे की मला तुम्हा सर्वांची उणीव भासेल, असेही त्यांनी सांगितले. मासे दुःखी झाले आणि त्यानं करकोचाला मदत करण्यास सांगितले. करकोचाने त्या सर्वांना एक मोठ्या तलावात नेण्याचे वचन दिले, परंतु तो त्यांना म्हणाला, मी म्हातारा झालो असल्याने मी तुमच्यापैकी फक्त काहींनाच एका वेळी नेऊ शकतो. करकोचा माशांना एका खडकावर घेऊन जायचा, मारायचा आणि खाऊन टाकायचा. प्रत्येक वेळी जेव्हा त्याला भूक लागायची तेव्हा तो त्यातील काही माशांना खडकावर नेऊन खात असे. तलावात एक खेकडा राहत होता. त्यालाही मोठ्या तलावात जायचे होते. करकोचाने बदल म्हणून खेकडा खाण्याचा विचार केला आणि त्याला मदत करण्यास तयार झाला. वाटेत खेकड्याने करकोचाला विचारले, मोठा तलाव कुठे आहे? करकोचा हसला आणि माशाच्या हाडांनी भरलेल्या खडकाकडे इशारा केला. खेकड्याला समजले की करकोचा त्याला ठार मारेल आणि म्हणून त्याने पटकन स्वतःला वाचवण्याचा विचार केला. त्याने करकोचाचा गळा पकडला आणि करकोचाला मरेपर्यंत जाऊ दिले नाही. तात्पर्य, नेहमी प्रसंगावधान राखा आणि जेव्हा धोका असेल तेव्हा त्वरित योग्य कार्य करा.